या संघाचं राहिला आपल्या टीमसाठी असा एक गुणवान खेळाडू, सर्व गुण संपन्न असा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय वैष्णव भोईर। आज खरं तर सुदर्शन पाटील आपण पाहिलं तर नाभा संघ हा कुठेतरी बॅकफुटलाय। अनेक ग्रामीण स्पर्धा मी पाहिल्या त्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंचा थोडासा आपण पाहिला खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला, परंतु संधी आहे येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा जी दहशत राहिली या गावाची या संघाची ते दहशत निर्माण करण्याची। कारण महाराष्ट्रातील पहिला संघ जो विदाउट कॉम्प्रो अनेक स्पर्धांमध्ये खेळतोय। यस, गेम इज ऑन। डावाला सुरुवात, पहिलं षटक हाताळण्यासाठी वैष्णव समोर आपण पाहिलं महेश शेलार नॉस्ट्राकिंग एंडला असेल, अमर पाटील महेश शेलार हा खेळाडू स्ट्राकिंग एंडला। रन मशीन खरं तर आपण पाहिली त्या ठिकाणी नेवालीची स्पर्धा गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित स्पर्धा आपण पाहिली होती। राजा शेठ कातार यांच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची टू व्हीलर बाईक ज्या खेळाडू मिळाली तो खेळाडू महेश शेलार स्ट्राकिंग एंडला, त्याच्याबरोबर टीम कॅप्टन अमर पाटील हा खेळाडू नॉन स्ट्राकिंग एंडवरती। वैष्णव तयार बघा, सामना सुरू झालाय। पहिला बॉल असेल या षटकातला ओव्हर द विकेट, कट करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल। जोफ्रा आर्चर इंग्लंड संघाचा जोफ्रा आर्चर आपण पाहिला, स्टायलिश खेळाडू, अतिशय भेदक गोलंदाजी, त्या पद्धतीने बॉलिंग ऍक्शन आपण पाहिली या खेळाडूची। खरं तर आपण पाहिले हेअर स्टाईल देखील कर्ली हेअर तुम्ही पाहताय वैष्णव भोईरची एक आगीवेगळी स्टाईल आहे आणि तेवढा स्टाईल त्यांना आपल्या खरं तर या क्रिकेट फॉर्मॅटमध्ये देखील दाखवावा लागेल, कारण मोठी भूमिका तुम्हाला सातत्याने या नावा संघासाठी त्या ठिकाणी निभावावी लागते। त्यामुळे तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात। आज आपण मला नावा संघाच्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या यॉर्कर लेनचा बॉल मिड ऑनला खेळले, परफेक्ट थ्रो, कोणती रन नाहीये बघा। अटॅकिंग फिल्डिंग कौतुक करावं लागेल मिड ऑन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाचं, जबरदस्त फील्ड केल्या बॉलला आणि इथे मात्र कोणती रन नाहीये। आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू फेकले गोलंदाजी वरती असताना वैष्णव भोईर या गोलंदाजाने। एका बाजूला असेल वैष्णव तर दुसऱ्या बाजूला असेल प्रसन्न पाटील, भेदक गोलंदाजी। रायगड टेनिस क्रिकेटला पडलेले खरं तर हे गोड स्वप्न आहेत। वैष्णव भोईर त्याच्याबरोबर मला प्रसन्न पाटील, व्यावसायिक दर्जाचा खेळ खेळणारे हे खेळाडू। पहिला बॉल निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, इथे कमबॅक करावं लागेल। हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले, पंच केल्या बॉलला, कव्हर्स मध्ये स्वीपर कव्हरला बॉल चाललाय, सीमा पार महेश शेलारचा क्लास, इथे मात्र आला हा चौकार। पहिले 2 बॉल अतिशय वेगवान होते आणि त्यानंतर आपण पाहिला चेंज ऑफ द पेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल, त्याच्यावरती मात्र केला प्रहार। या ठिकाणी आपण पाहिला महेश शेलार या फलंदाजाने, टायमिंग चांगलं होतं, इनफिल्डच्या वरून केलेला हा फटका। त्यानंतर आता कमबॅक करेल का वैष्णव हे देखील पाहावं लागेल। ओव्हर द विकेट, लॉफ्टेड स्ट्रोक, डाऊन द ग्राउंड खेळले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा फटका, लगातार दुसरा चौकार महेश शेलारच्या बॅटमधून येतोय दुंद्रे टीमसाठी। खरं तर दुंद्रे संघ आपण पाहिला तर जबरदस्त ताकदवर संघ आहे, कारण आम्हाला आठवतंय मागच्या वर्षी भंगारपाडा नाईट स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, अगदी ए गटमध्ये हा संघ खेळला आणि त्या स्पर्धेमध्ये बलाढ्य पृथ्वी 11 दारावे आणि चेंज द गेम मोडवली संघाला पराभूत करून प्रत्येकाच्या भुया उंचावतील अशी कामगिरी मात्र त्या स्पर्धेमध्ये या संघाने केली होती। न भूतो न भविष्य त्याचा खरं तर प्रवास त्या स्पर्धेमध्ये या संघाचा राहिला आहे आणि आज घरच्या क्रीडांगणामध्ये खेळत असताना आपण पाहताय स्वर्गीय आपण पाहिला तर निशांत 11 नटराज नावा हा संघ या संघाबरोबर तो खेळतोय। जबरदस्त मॅच, बिग बॅटल, आजच्या दिवसातील हा मोठा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय। वैष्णवमध्ये आक्रमण करत असताना कमबॅक, गुड लेंथ वरून बॉलला टेक ऑफ केलाय। आपण पाहिला टर्न विथ बाउन्स, सरप्राइजिंग डिलिव्हरी, राईज झाला बॉल, थोडा उचली घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू विसावलाय। या पद्धतीचे जो तुम्हाला बॉल फेकावे लागतील, कोणत्याही प्रकारचा रूम तुम्हाला फलंदाजाला क्रिएट करून देता येणार नाही, असे चेंडू तुम्हाला इथे डिलिव्हर करावे लागतील, तेव्हाच प्रेशर वाढेल, तेव्हा धावा कमी येतील पहिल्या सत्रामध्ये। कारण आपण पाहिलं बॅटिंग स्ट्रेंथ ही भरपूर चांगली आहे नावा संघाची आणि एका बाजूने पाहिलं तर दुंद्रे संघाची बॉलिंग स्ट्रेंथ चांगली आहे, परंतु आज प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती कदाचित त्यांना इथे मात्र त्यांची जाणीव होईल या सामन्यामध्ये, या ती मात्र शंका नसणार आहे। वैष्णवचा पुढचा बॉल बॅकफुटला गेले, इथे फटका फसलाय, कारण आपण पाहिला शॉर्ट एक्सचा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली होता, त्याने पकडला झेल आणि महेश शेलारचा संपला खेळ।
थँक्यू जीत. खरं तर आपण पहिला अप्रतिम संगीत. खरं तर क्रिकेट या खेळानं तुम्हाला प्रचंड प्रसिद्धी दिली आहे. तुम्हाला खरं तर ज्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली त्या संघानं तुम्हाला एक वेगळी ओळख दिली आहे आणि त्याचबरोबर तुमचं कर्तृत्व या सर्व गोष्टींमुळे आज आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पहिला प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या खेळाडू ओळख मिळाली आहेत असं हा संगीत तुम्ही ऐकला वैष्णवचं. जबरदस्त खेळ आपण पाहिला. 2 चौकार एका एका षटकामध्ये पाहिले आणि एक मोठा विकेट देखील आपण मिळताना पाहिला नावा संघाला. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क बदलला टीम कॅप्टन रोहन गरत उर्फ जॉन्टी. लगातार 3 विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर डोलू यांच्या माध्यमातून तब्बल 1,500 म्हणजे पर विकेट लगातार जर काढले तर मात्र 500 हे पारितोषिक आणि त्यानंतर जीत यांच्याकडून देखील तब्बल 3,000 कॅश प्राईज जमा करा तेव्हाच अनाउन्समेंट होईल. डोलू आणि जीत लक्ष असू द्या कारण आपण पहिला जॉन्टीसाठी हे पारितोषिक आलंय. आपण पहिला यंदाच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी अमर मात्र यांचा संघ चॅम्पियन बनला आणि त्या संघामध्ये त्याचं मोलाचं योगदान राहिलं. असा हा खेळाडू रोहन गरत पहिलाच बॉल आपण पाहिला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी अमर पाटीलने बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता आणि इथे मात्र आला हा निर्धाव चेंडू. अचूक लाईन लेंथवरती मात्र बॉल डिलिव्हर करत असताना रोहन गरत हा खेळाडू जॉन्टीसाठी पारितोषिक आलंय. रवी दादा पाटील सिनियर विकेट किपर त्यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आलं जॉन्टीसाठी. म्हणजे किती प्रेम आहे या खेळाडूवरती. मी मगाशी उल्लेख केला दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस प्रचंड. खरं तर आपण पाहिला हे गावच फार चांगलं आहे कारण या गावाची ओळख आपण पाहिली तर माणुसकीचा वसा आणि वारसा जपणारी खरं तर ही परंपरा ही संस्कृती ही नावे गावाची राहिली. तर मीत पाटील यांच्याकडून देखील 1,000 रुपये. कॅल्क्युलेशन करावं लागेल टोटल किती होईल. मध्ये इथे फटका आपण पाहिला बॅक टू द बॉलर खेळले चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न वेगवान फटका होता. इथे मात्र आपण पाहिली सिंगल रन आली अमर पाटील या खेळाडूच्या बॅटमधून. यावेळेस आपण पाहिली स्वर्गीय वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान 11 तिरंगा दुंदरे टीमला धावसंख्येत वाढ. एकूण धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतील त्या म्हणजे 1 गडी बाद 9 धावा. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर सिनारे अपकमिंग यंगस्टार या टीम मधला खरं तर आपण पाहिला 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचा एक विध्वंसक फलंदाज आहे. त्याला मात्र आता एक मोठी इनिंग मात्र आज या क्रीडांगणामध्ये खेळावी लागेल. 9 धावा यॉर्कर लेनचा बॉल स्कोर कार्ड मध्ये असताना हा फटका चांगला आहे मिड ऑफला बीट केलाय अलॉंग द कार्पेट बॉल चला डीप मध्ये. फिल्डिंग चांगली परंतु पंचांचा इशाराला नो बॉल कॉल. आमचे हॅरिस सर आय थिंक रिटर्न क्रीज मध्ये आपण पाहिला पाय पुढे पडलाय त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलाय. कल्याण कांबा हे गाव आहे आपल्या आगरी समाजाचे हिरामनजी खरकर. तर या दरम्यान सन्माननीय निलेश कोर्लेकर साहेबांचं शुभ आगमन ONGC डिपार्टमेंटचे खरतर त्या ठिकाणी हेड आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आदरणीय निलेशजी कोर्लेकर साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावर होत असताना त्यांना सन्मानपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपण घेऊया. रविदादा पाटील या स्पर्धेच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत. ऑन साइड मध्ये हा फटका मिस टायमिंग आहे बियर्ड लुक त्या ठिकाणी फिल्डर फ्रीडचा बॉल होता. जरी झेल पकडला असता तरी जिवंत नसेल कारण हा फ्रीडचा बॉल होता. यस हे महत्वाचं आहे कारण फ्रीड बॉलमध्ये तुम्हाला समय सूचकता दाखवायला हवी. तर आदरणीय निलेशजी कोर्लेकर साहेबांचं शुभागमन जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचंही पुन्हा एकदा आपण सर्वप्रथम शब्द सुमनानं स्वागत करूया. गेले 4 दिवस आम्ही पाहतोय मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती या क्रीडा मंचकावरती पाहिली. प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. स्थानीय लोकाधिकार कमिटीचे खरतर चिटणीस सेक्रेटरी आदरणीय निलेश कोर्लेकर साहेबांचं शुभागमन. खरंतर आपण पाहता मंचकावरती विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्रीडा प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांचं शुभागमन तुम्हाला इथे होताना आपण पाहता. लॉफ्टेड स्ट्रोक स्टेप आउट झाले आणि हा फटका व्ही शेप मध्ये वेगवान स्ट्रोक. इथे मात्र बॉल चालला सीमा पार रन्स मिळतील 4.
तर आपण पहिला 2 षटकांचा खेळ संपला, 17 धावा स्कोर कार्डवरती. विकेट हॅट्रिकसाठी वैष्णव भोईर या खेळाडूला प्रतीक भोईर यांच्याकडून तब्बल 3,000चं कॅश प्राईज. मग अशी अनाउन्समेंट केली, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चालणार नाहीये, तुम्ही कॅश पेमेंट इथे जमा करा तेव्हाच अनाउन्समेंट केली जाईल. तर विकेट हॅट्रिकसाठी वैष्णवसाठी आपण पाहिलं तर प्रतीक भोईर यांच्याकडून तब्बल 3,000चं कॅश प्राईज. खरं तर नावा आपण पाहिलं, गावदेवी नावा हा संघ रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील कोणती स्पर्धा नसेल तिथे खेळला नसेल असा हा संघ आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ग्रामीण गटामध्ये अगदी ए लॉट्समध्ये खेळणारा हा संघ आहे. नो समझोता नो कॉम्प्रोमाइज. अमोल सेल्बम हा खेळाडू आपण पाहिला तर ज्याच्या नावावरती एक शतक देखील राहिलं. नावा संघातील असे चांगले खेळाडू ज्यामध्ये जवान पाटील, प्रल्हाद हितेन देखील आहेत. मंच कबड्डी सामन्याचा आनंद घेत स्वतः आयोजक आहेत. त्यांचा हा संघ भूषण वैष्णव जॉन्टी मैदानामध्ये खेळतोय. जबरदस्त टीम. सुरुवातीचा का आपण पाहिला, मंच कबड्डी बसलेले आमचे सर्व सिनियर खेळाडू त्यांनी मात्र या नावा क्रिकेटच्या खरं तर विकासाला एक वेगळी दिशा आणि गती दिली. असे सर्व जुने जाणते खेळाडू सामन्याचा आनंद घेत असताना, कारण या स्पर्धा आपण पाहिला तर या गावाची गौरवशाली परंपरा राहिली आहे. प्रतिवर्षी एका संघाला स्पर्धा भरवण्याचा मान आणि त्या स्पर्धेमध्ये गावाची युनिटी एकात्मता आपण सातत्याने पाहिली. आणि आजही आपण पाहिल्या 4 दिवसामध्ये मोठ्या संख्येने तमाम नावे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या गावाने जपलेला माणुसकीचा आणि वसा आणि बारसा त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी आपण या एकाच व्यासपीठावर पाहिली. वैष्णव तयार. यावेळेस फुलर लाईनचा बॉल होता, उंच गेला बॉल, मिड ऑफ मधला शतरश चेंडू खाली आलाय. झेल पकडण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स नव्हता, चेंडूवरती नजर नव्हती आणि इथे मात्र जीवनदान मिळत असताना आपण पाहिला तर किशोर सिनारे या खेळाडूला 2 वेळा भंगारपाडा नाईट स्पर्धेमध्ये 12 बॉलमध्ये 41 धावा चेस केल्या होत्या बलाढ्य संघांच्या विरुद्ध. टीम दाराव्याने बडवली, म्हणजे किती त्याच्याकडे खरं तर गुणवत्ता आहे. अफाट गुणवत्ता ज्या खेळाडूकडे आहे असा किशोर सिनारे यावेळेस स्ट्रायकिंग गेला आणि त्याला मात्र तुम्ही दिला जीवनदान. 2 धावा आल्या, 21 धाव फलकावरती. जबरदस्त बॅटिंग. सिंगल डबलला महत्त्व देत असताना टार्गेट कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं याकडे मात्र लक्ष देत असताना दोन्ही खेळाडू. किशोर सिनारे यॉर्कर लेनचा बॉल आपण पाहिला, खरं तर फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी ताकदीचा वापर केला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा फटका खेळून काढलाय. तिथे मात्र पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू ज्या वेळेस खरं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं तेव्हा प्रेशर हा वाढतो फिल्डर्स टीमवरती, फिल्डिंग करणाऱ्या संघावरती. तो प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला तर किशोर सिनारे आणि त्याच्याबरोबर अमर पाटील या दोन्ही खेळाडूने केलाय. यासाठी तुम्हाला फिटनेसमध्ये भर द्यावं लागतं. तुमची फिटनेस जर का चांगली असेल तर तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करू शकता. अतिशय वेगवान मात्र या 2-2 धावा आल्या प्रत्येक बॉलवरती. खरं प्रमुख खेळाडू गोलंदाज आहे मैदानामध्ये वैष्णव, त्याच्या अगेन्स्ट मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत असताना किशोर सिनारे हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल करायचा आहे. बघा पंच दर्शवत असताना हा बॉल अगदी शरीराचा वेध घेतोय, त्यामुळे खेळाडू किशोर सिनारे सुरक्षित असेल. कारण आपण पाहिलं बॉलची गती कमी होती त्यामुळे बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि तदनंतर बॉल आपण पाहिला तर अगदी शोल्डरमध्ये आदळला आणि त्यानंतर आपण पाहिला वैष्णवने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये त्या ठिकाणी बॉलला थांबवलं. पण तो विकेट नसणार आहे. निर्धाव चेंडू मात्र आला या ठिकाणी नावा टीमसाठी. धावसंख्या आतापर्यंत पाहिली धावफलकावरती 1 गडी बाद 23 धावा. 23 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ असताना वैष्णवचं इथे चांगला फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट सावून मिड विकेटच्या भरून बॉलला फेकून दिला सीमा पार. इथे आला हा षटकार. तर त्याने पाठवलाय अगदी सीमा पार. टायमिंग चांगलं होतं आणि ताकदीच्या अगेन्स्ट, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर हा क्लास आहे किशोर सिनारे या खेळाडूचा. 6 धावा आल्या, 29 धावा तुम्ही पाहता धावफलकावरती आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. या षटकातील पुढचा चेंडू टॅपिंग क्रिकेट, सन्मान दिला या बॉलला सेन्सिबल क्रिकेट. कारण या षटकानंतर पुढची 2 षटकं तुम्हाला खेळायची आहेत. प्रमुख गोलंदाज वैष्णव आणि रोहनचे दोन्ही षटकं संपलीत, त्यामुळे इथे एक चांगली स्ट्रॅटर्जी आखली आहे. दुंदरे संघाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 30 अशी धावसंख्या आपण पाहतो दुंदरे टीमची. चला दोन्ही संघाचे बॅट्समॅन आपण पाणी घेऊन जा मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून.
सन्मानाकडे बोलूया. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते दमदार व्यक्तिमत्व, स्थानीय लोकाधिकार कमिटीचे सेक्रेटरी आदरणीय निलेशजी कोर्लेकर साहेबांचा इथे सन्मान घेतला जाईल. खरं तर ONGC डिपार्टमेंटचे हेड देखील आहेत, तर त्यांचा हा सन्मान आपण या व्यासपीठावर घेतो. मी स्पर्धेचे आयोजक इथे, चला आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आदरणीय निलेशजी कोर्लेकर साहेब यांचा हा सन्मान, स्थानीय लोकाधिकार कमिटीचे सदस्य, खरं तर सेक्रेटरी आणि त्याचबरोबर पहिले ONGC डिपार्टमेंटचे हेड देखील आहेत, त्यांचा हा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. निलेश कोर्लेकर साहेबांचा हा सन्मान आणि त्यानंतर नावेगावचे आदरणीय अरविंदजी ठाकूर साहेब, शिवसेना शाखा सचिव. शिवसेना खरं तर आपण पाहिला ही पक्ष नाही, ही संघटना नाही आहे, तर हे बाळासाहेबांचे विचार आहेत. आणि असं म्हणतात पक्ष संघटना कधीतरी संपते, मग तो विचार कधीच संपत नाहीये. आणि हे विचार पुढे घेऊन जाणारे आमचे आदरणीय अरविंदजी ठाकूर साहेब सचिव, त्यांचा सन्मान केला जाईल. मराठात हेतू का मेळ बाबा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, 80% समाजकारण 20% राजकारण या तत्वावर चालणारी संघटना, बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती मशाल घेऊन पुढे चालणारे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, या ठिकाणी अरविंद ठाकूर साहेबांचा हा सन्मान आपण या व्यासपीठावर घेतोय. त्यांचंही स्वागत. मोठ्या संख्येने आपण पहिलं मान्यवरांची उपस्थिती आणि प्रत्येकांचा यथोचित असा मानसन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. बघा 3 षटकं संपली, संयम दाखवला त्या ठिकाणी किशोर आणि अमर या दोन्ही फलंदाजाने. आता उरलेली 2 षटकं तुम्हाला आक्रमण करावं लागेल, कारण आपण पाहिला जमेची बाजू एकच गडी पास झाला दोनरे संघाचा. अजूनही टीमच्या खेम्यामध्ये 9 खेळाडू डगआउटमध्ये उभे आहेत, बसलेले आहेत, त्यांना देखील संधी मिळेल. पण इथे जर का एखादी मोठी भागीदारी या सामन्यामध्ये झाली तर टार्गेट या ठिकाणी मोठं होईल. गोलंदाजी मार्कमध्ये येतो गोलंदाज गौतम गायकवाड, आणखीन एक चांगला खेळाडू आदरणीय राम भोईर साहेबांचं शुभागमन, 40+ दर्जेदार खेळाडू, त्यांचंही सहर्ष स्वागत. सन्माननीय राम भोईर साहेबांना विनंती असेल आपण देखील आमच्या मंचकावरती येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. गौतम गायकवाड हा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. खरं तर आपण पाहिला या खेळाडून देखील प्रचंड प्रभावी कामगिरी केली आहे नावा संघासाठी. त्याच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. या ठिकाणी टीम कॅप्टन रोहन गरतने कमबॅक करावा लागेल, कारण समोर आपण पाहिला तर अतिशय विध्वंसक, विस्फोटक आणि आक्रमक असा खेळाडू किशोर सिनारे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 30 धावा, 10.00च्या सरासरीने अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल ऑन साइड मध्ये, फ्लिक ऑफ द रिस्ट, टायमिंग चांगलं, नजाकत. इथे मात्र आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या वरून आलेला हा षटकार. बघा डीजे देखील पूर्णपणे भरपूर व्यस्त आहे. तर हा पहिला षटकार आला आणि इथे आपण पाहिला सुरुवात झाली आक्रमणाला. आक्रमण हेच बचाव तंत्र, या उक्तीप्रमाणे खेळ. गौतम गायकवाड वरती मात्र लगातार 2 बॅक टू बॅक दर्जेदार षटकार, सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला जखमेवरती सोडलेलं मीठ. जबरदस्त आक्रमण किशोर सिनारे, ही इज ऑन फायर. लगातार 2 षटकार. प्रचंड आपण पाहिली सहनशक्ती, प्रचंड संयम आणि त्यानंतर मात्र आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण असं म्हणतात ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. आता इथे मात्र आपण पाहिलं तर एक मोठं धाडस या ठिकाणी किशोर सिनारे हा खेळाडू दाखवतोय. जॉन्टी तुम्हाला रणनीती आखावी लागेल. इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला विकेट घ्यावं लागेल. जर का विकेट मिळाला नाही आहे तर मात्र ही भागीदारी मोठी होईल आणि त्याचा फायदा दोनरे संघाला होईल, टार्गेट मोठं होईल. आतापर्यंत आपण पाहिला 42 धाव फलकावरती आहेत, अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. नावा संघ कमबॅक करेल का हा प्रश्न आता पडलाय तमाम नावे ग्रामस्थांना. जबरदस्त मॅच. यावेळेस आपण पाहिला फुलर लेनचा बॉल अगदी ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळला फटका, टीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फिल्डिंग चांगली. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळत असताना किशोर आणि अमर या दोन्ही फलंदाजांना इथे आपण पाहिलं 2 रन्सनं मात्र हा संघ पुढे चाललाय. 44 धावा धाव फलकावरती. बघा एक झेल सोडला. तिसरा पर्यटन जेव्हा रोहित शर्माचा झेल सोडला होता तेव्हा मात्र विश्वविक्रम एकदिवसीय सामन्यामध्ये आपण पाहिला 264 रनचा. आता इथे कितपत हा खेळाडू
उपद्रव करेल हे देखील पाहावं लागेल. चेंज ऑफ द बेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल, कमालीचं हे कमबॅक, फिंगर रोल केले आणि त्यानंतर आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. बदल ही काळाची गरज आहे. तुम्हाला खरं तर परिस्थितीनुसार तुमच्यामध्ये बदल घडवावा लागतो, कारण एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्त काळ टिकायचं असेल तर तुमच्याकडे बदल असणं फार गरजेचं असतं. व्हेरिएशन हे देखील फार महत्त्वाचं. आणि इथे मात्र व्हेरिएशन दाखवत असताना गौतम गायकवाड, आणि यावेळेस आपण पाहिला हा फटका रडारमध्ये होता. स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणखीन एक आलाय रुबाबदार बहारदार षटकार. आक्रमण या ठिकाणी केलंय आणि तब्बल 50 धाबा, अर्धशतक पूर्ण झालं या ठिकाणी वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान तिरंगा धुंद्रे संघाचं. 50 धाबा कंप्लीट, गडी पाजाला एक. अजूनही आपण पाहिला पहिल्या सत्रातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण करत असताना खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण चांगला संघर्ष करतोय. आणि इथे आपण पहिला सुरुवात थोडीशी खराब झाली. स्टार्ट त्यांना चांगला मिळाला नव्हता आणि त्यानंतर मात्र संघर्षातून एक मोठी इनिंग साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये धुंद्रे संघ. आता खरं तर आपण पाहिला या ठिकाणी नावे संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांच्या खेम्यामध्ये मात्र आता स्मशान शांतता निर्माण झाली आहे. चांगली बॅटिंग किशोर सिनारे या खेळाडूकडून होत असताना गौतम गायकवाड कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट, नटरंग स्टाईलनं फिरून मारला बॉलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार षटकार आणि पंचांचा इशारा, नो बॉल कॉल. घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी एक म्हण आहे बघा. आता इथे या षटकामध्ये बऱ्याच धाबा आल्या. सुरुवातीला 3 षटकार आणि त्यानंतर नो बॉल होती आलेला षटकार. तर याच दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय संजयजी ठाकूर साहेबांचं शुभागमन, व्यासपीठावर त्यांचं शुभागमन, त्यांचंही स्वागत. बघा एक झेल सोडली त्यानंतर मात्र आपण पाहिला किशोर सिनारे नावाचं वादळ आज नावा नगरीमध्ये आलंय. लाईफ जितने हार्ड होगी आप उतने ही स्ट्रॉंग बनोगे, आप जितने स्ट्रॉंग बनोगे लाईफ उतनी इझी होगी. तर या मॅच मध्ये प्रचंड आपण पहिला अडचणी आल्या धुंद्रे संघाच्या बाट्याला. 14 बॉलमध्ये आतापर्यंत 42 या धावसंख्येवरती खेळतोय. फ्रीडचा बॉल गुडघा टेकला होता. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित संधी निर्माण झाली असती. आणि इथे आपण पाहिले सिंगल 22च्या स्वरूपात मिळेल बॅटिंग करताना धुंद्रे संघाला. बघा धावगती ही प्रचंड वाढली आहे. या एका षटकामध्ये गौतम गायकवाड या गोलंदाजाने धावा खर्च केल्या, त्या तब्बल 27 धावा. जबरदस्त आपण पहिली फलंदाजी किशोर सिनारेची. आणि महत्वाचं म्हणजे लास्ट बॉल वरती पुन्हा एकदा स्ट्राईक आली आहे किशोर सिनारे या खेळाडूच्या बाट्याला. नावे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय संजयदादा ठाकूर यांचं शुभ आगमन. महाराष्ट्र आणि खरं तर शिवसेना या पक्षाचं अतूट बंधन म्हणजे शिवबंधन, ज्यांच्या मनगटाला बांधलं की एक वेगळी ऊर्जा त्यांना मिळते, असे हे बाळासाहेबांचे कडबड शिवसैनिक, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. तर बघा मैदानाच्या आतमध्ये आक्रमण, टोटल धावसंख्या पण बरी धावफलकामध्ये आतापर्यंत आहे ती म्हणजे 58 रन्स स्कोर कॉल तुम्ही पाहता. तर लास्ट ओव्हर आहे, मी मगाशी म्हटलं जो संयम पहिल्या 3 षटकामध्ये दाखवला तो फार निर्णायक राहिला या मॅच मध्ये किशोर सिनारे या खेळाडूचा. बघा आता प्रत्येक डॉट बॉलला रविदादा पाटील यांच्याकडून 200 रुपये, एक डॉट बॉल 200चं प्राइज असेल या गोलंदाजाला. गोलंदाज आहे मग गोलंदाजी मार्कपती विनायक ठाकूर. फुलर लेनचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ रिझन कडे, फिल्डर आहेत विसेप मध्ये. हा फटका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न खरं जोरदार या खेळाडूसाठी व्हायला हव्यात, कारण काय धावपल करतात दोन्ही खेळाडू एक विकेट मध्ये. जबरदस्त ताळमेल, चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहता मैदानामध्ये. 16 बॉल आणि 44 या धावसंख्येवरती खेळतो. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण होईल का प्रश्न पडलाय. आणि इथे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये किशोर सिनारे हा खेळाडू स्ट्रायकिंग केला. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट आर्म पूल करायचा, फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जीवनदान
किस्मत भी बहादुरों का साथ देते आहे अशी एक म्हण आहे. आणि इथे आपण पाहिलं तर लढवय्या किशोर सिन्हारेला मात्र पुन्हा एकदा साथ मिळाली आहे. एकाच मॅच मध्ये 2 वेळा जीवनदान, 17 बॉल आणि या 46 या धावसंख्येवरती आतापर्यंत मैदानामध्ये खेळतो किशोर सिन्हारे हा खेळाडू. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे 62. जबरदस्त बॅटिंग, अफलातून इनिंग, 62 धाबा आणि वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतो. प्रत्येक डॉट बॉलला रविदादा पाटील यांच्याकडून 200चं पारितोषिक आहे. इथे डॉट बॉलची प्रतीक्षा करावी लागेल आता नावा संघाच्या समर्थकांना. ओव्हर द विकेट, चला पहिला डॉट बॉल. एटीएम खुलं झालं रविदादांचं, 200चं पारितोषिक मिळेल आता या खेळाडूला. हे फार गरजेचं आहे कारण एक एक डॉट बॉल महत्वाचा आहे, कारण एक एक रन एक एक डॉट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. एक एक रन फार मौल्यवान आहे कारण एका एका रन इतिहास रचला जातो. आणि इथे आपण पाहिलं 62 धावा धाव फलकावरती वैयक्तिक 46 रनवरती खेळतोय किशोर सिन्हारे हा खेळाडू. या षटकातील आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि इथे आपण पाहिला जे वैष्णवला जमलं नाहीये ते रोहनला जमलं नाहीये, जे गौतमला जमलं नाही ते मात्र करून दाखवलंय. या ठिकाणी आपण पाहिला तर विनायक ठाकूर या गोलंदाजाने जोरदार टाळ्या होऊ द्या विनायकसाठी आणि जोरदार टाळ्या होऊ द्या या ठिकाणी किशोर सिन्हारे या फलंदाजासाठी. 46 धावांची इनिंग या खेळाडूने साकारली, अफलातून इनिंग. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. गतवर्षी आपण नाईट स्पर्धा पाहिली पारच्या वाढदिवसानिमित्त. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक, दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिका बिराची 2 व्हीलर बाईक मिळाली ते आदरणीय विजेंद्रजी पाटील साहेब गोट्याबाई यांच्या माध्यमातून 50 मारणाऱ्या खेळाडूला तब्बल 5,000चं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. ही मोठी घोषणा असेल खरं तर या खेळाडूंसाठी. जो खेळाडू अर्धशतक झळकावे त्याच्यासाठी 5,000चं मोठं पारितोषिक गोट्याभाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाईल. आज खरं तर लाईव्हच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक आपण इथे स्वागत. खातापिता ग्रुपच्या अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर प्लेअर ऑफ द मॅच साठी घड्याळ त्या ठिकाणी दिलं जाईल. हे देखील पारितोषिक. बघा कमबॅक केलंय स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, कमालीचं कमबॅक. मैदानाच्या आतमध्ये गेलं प्रसन्न पाटील, जबरदस्त खेळाडू. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फक्त उरलेले 2 चेंडू बाकी आहेत. विनायक ठाकूर. इथे आपण पाहिला तर हा खरं तर हा डॉट बॉल, जबरदस्त कमबॅक. बघा रविदादा कॅल्क्युलेट करावं लागेल, प्रत्येक डॉट बॉल 200 आणि त्यांनी जे पारितोषिक लावले ते लकी ठरले या गोलंदाजाला संघाला देखील. आणि इथे आपण पाहिला तर आतापर्यंत 3 डॉट बॉल आले. अजूनही आपण पाहिला तर या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे स्थिरावलेली 62. शेवट गोड होईल का प्रसन्न पाटील करून हे देखील पाहावं लागेल. लेफ्टी बॅटर, एक उत्कृष्ट गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेट मधला प्रसन्न. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 22ची सिंगल रन मिळाली एक्स्ट्राच्या स्वरूपात. त्यामुळे या षटकासाठी एकदा विनायक ठाकूरसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त कमबॅक. असं वाटलं तर टार्गेट किमान 70+ होईल, परंतु इथे आपण पाहिलं तर 63 रन धाव फलकावरती आहेत. पहिलं सत्र संपलं, 64 टार्गेट उभं केलंय या ठिकाणी. निशांत स्मृती 11 नटराज नावा संघासमोर आणि एका बाजूने 64 धावा रोखायच्या आहेत. त्यामध्ये दुंद्रे संघाला दोन्ही टीमला शुभेच्छा. बघा 800 रुपयाचं कॅश प्राइज असेल कारण 4 डॉट बॉल, कारण शेवटचा देखील डॉट आहे. एक्स्ट्रा रन बायच्या स्वरूपात मिळाली. रविदादा पाटील यांच्याकडून विनायक ठाकूरसाठी हे पारितोषिक आलंय. तर जमा देखील झालं, त्यांचंही आपण करूया स्वागत. तर वळूया पुढच्या इनिंगकडे. पुढचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आमचे उत्कृष्ट मराठी समालोचक जयश्री भोसले सर यांच्याकडे आपण वळूया. गावदेवी आईच देवलाच्या बाजूला झरायचे चाफ्याच. धन्यवाद डीजे. तर इथे सन्मान केला जाईल आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख नावे संजय शेठ ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. मित पाटील, कॅप्टन मित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. दादा या पण आमच्या सन्मान स्वीकार करावा. शिवसेना शाखा प्रमुख संजय शेठ ठाकूर यांचा हा सन्मान आपण या व्यासपीठावर घेतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि दमदार असं खरं तर हे पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व, त्यांचा हा सन्मान आदरणीय संजय दादा ठाकूर शिवसेना शाखा प्रमुख नाबा
त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बाळासाहेबांचे कडबड शिवसैनिक आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती कॅप्टन मीत पाटील यांच्या शुभ हस्ते. चला लगेचच आपण मॅचकडे आपण वळूया आणि ऐकूया पुढचा आवाज आदरणीय जयजी भोसले सर यांच्याकडे आपण वळूया. आणि तत्पूर्वी आदरणीय राम भोईर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय रामदादा भोईर या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांचाही इथे सन्मान केला जाईल. बघा आता जे षटक फेकलं विनायक ठाकूर यांच्यासाठी महेश ठाकूर बॉस यांच्याकडून 1000 पारितोषिक आलं, म्हणजे तब्बल 1800 कॅश पर जोरदार टाळ्या होत्या या ठिकाणी विनायक ठाकूरसाठी. बघा स्लॉग ओव्हरचं षटक आम्हाला आठवण झाली जसप्रीत बुमराची. अशा पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली, कमी धावांचं षटक. तर इथे रामदादांचा सन्मान होतोय, त्यांचंही स्वागत. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया जयश्री भोसले यांना. धन्यवाद रोशनजी पाटील सरांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. लक्ष आहे ते एकंदरीत पाहतोय आपण, धावफलकावरती पाठलाग करायचा आहे. 64 धावसंख्येचा 12.80 ची सरासरी धावगतीचा पाठलाग करावा लागेल. अर्थात आपण अनेक वेळेला म्हणतो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल, परमेश्वराला देणं भाग पडेल. बघा नटराज संघाने जर का हा सामना जिंकवला तर संतोषजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल नटराज संघाला 5000 रुपये आणि षटकार सलग 3 षटकारासाठी प्रतीलजी भोईर यांच्याकडून देखील तब्बल 3000 कॅश प्राइज या ठिकाणी नटराज संघाच्या खेळाडूंना असेल. म्हणजे बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी केला नटराज संघावरती. गावाचा संघ आहे आणि त्या संघामध्ये असं प्रेम मात्र व्यक्त करत असताना आमचे सर्व मान्यवर. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आघाडीची जोडी क्रीडांगणामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल जेल सुटला होता एका खेळाडूचा. अर्थात आपण पूर्वार्धामध्ये पाहिला जेल सुटल्यानंतर धावा बनवल्या त्या तब्बल 39 धावांची खेळी केली होती फलंदाज अर्थात किशोर याची फलंदाजी आपण पाहिली. मला 1990चा किस्सा आठवतो. 1990 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरती लॉर्ड्स मध्ये खेळत होता. ग्राहम गुजचा झेल अवघ्या 33 धावेवरती किरण मोरेने सोडला. 333 धावांची खेळी त्याने केली होती. हल्लीच ज्या वेळेला आपण पाहिलं ना, रोशनजी पाटील सरांनी सांगितलं की ज्या वेळेला तिसारा परेराने झेल सोडला अवघ्या 4 धावेवरती रोहित शर्माने 264 बनवल्या. नवे तर 1999 साल आठवा ज्या वेळेला आपण पाहिलं ना स्टीव्ह वॉचा झेल सोडला होता हर्षल गिब्सने. अवघ्या त्याच वेळेला लगेच स्टीव्हा म्हणाला होता की तूने कॅच नाही तो मॅच सोडाय. विश्वचषकाला गवसणी घातली होती ऑस्ट्रेलिया संघाने. असे अनेक किस्से घडलेत. परंतु आपण विनंती करूया नावे संघाला चला आघाडीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये येऊ द्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आज या नावाने खेळणारा संघ टॉस जिंकला होता. अर्थात नटराज 11 नावा या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तिरंगा 11 दुंद्रे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केलं. अगदी मॅचच्या सुरुवातीलाच आपण निशांत मात्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली. आघाडीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जात आहे. अर्थात आघाडीला भूषण भोईर आणि त्याच्या साथीला रोहन गरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अनेक वर्ष क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अभिराज्य गाजवणारे ही आघाडीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होती आहे. स्लॉग असेल, पूल असेल, हुक असेल, मग कॉपी बुल स्टाईलने अनेक धावा खोऱ्याने गोळा करणारी ही आघाडीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देख कद आसमान के. अर्थात या दोन्हीही खेळाडूंनी सातत्यपूर्ण चांगला खेळ केलाय. अजून तुम्ही पाहिलेला नाही आमचा खेळ. ज्या पद्धतीने आतमध्ये जातात ना हे दोन्ही खेळाडू, यांच्याकडे पाहिल्यानंतर आपण इतकंच म्हणू शकतो, कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे दिल दुश्मन के जलते हैं. अर्थात आघाडीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा 12.80 ची ही सरासरी गाठावी लागेल. स्क्रीनवरती आपण पाहू शकता मॅन इन पिंक जर्सी तिरंगा 11 दुंद्रे तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थात पिंक जर्सीचाही एक इतिहास आहे. साऊथ आफ्रिका संघाने ज्या ज्या वेळेला पिंक जर्सी परिधान केली आहे भारतीय संघाच्या विरोधात केले त्या त्या वेळेला भारतीय संघाला पराभूत केलंय. मैदानाच्या आतमध्ये वळीया गोलंदाज सज्ज. वॉरियर्स ग्रुप यांच्याकडून $50 पारितोषिक असेल. रोहन गरतने जर का हा सामना जिंकवला तर क्या बात आहे. पहिल्या बॉल वरती जरी का चौका ठोकला जीत पाटील यांच्याकडून $1000 डॉलर्स पाहायला मिळणं ही एक मोठी बाब आहे.
आणि तेही जमा झालेत. मैदानाच्या आतमध्ये एवढ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. पहिला षटक घेऊन ज्या गोलंदाजाने टेनिस विश्वामध्ये आपली वेगळी ख्याती नाम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि नवे नवे तर युवा खेळाडूंच्या गळ्यातील ताईत बनणारा अर्थात गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची सजावट, गली तैनात आहे, फ्लाय स्लीप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर आहे, मिड ऑफ मिड ऑन. पहिला बॉल इथे उजव्या हस्तीच्या बाहेर. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विनायक ठाकूर गोलंदाजासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज निशांत स्पोर्ट्स यांच्याकडून. क्या बात आहे. निशांत स्मृती यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. पहिला बॉल आलाय तो गोलंदाजाचा डॉट बॉल. चांगली सुरुवात झाली आहे. 1 तेरी तो 1 मेरी. पहिला बॉल आलाय डॉट. मॅच बनणार यात मात्र शंका नाहीये. उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, बाकफूट वरती ढकललं होतं फलंदाजाला. ज्या पद्धतीची गोलंदाजी करतो ना, ज्या पद्धतीने आपण पाहतो रनवे वरती धावत असताना रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. अगदी क्लीन अँड नीट ऍक्शन आहे आणि त्याच वेळेला बाहेरच्या दिशेने अँगल बनवत यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल निर्धाव स्वरूपाचा राहिलाय. बहारदार गोलंदाजी राहिली. पहिले 2 बॉल गोलंदाजाचे राहिले. डॉट आलाय पुढचा बॉल घेऊन. यावेळेचा लोअर फुलटो चेंडू, मनगडाचा वापर ऑन साइडला देखणा दर्जेदार दर्शनीय शोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दाखवली आहे. ब्युटिफुल टायमिंग, एक्सलंट प्लेसमेंट. धावा मिळाल्या 4 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. इथे समोरच्या दिशेने खेळ आहे. डी बॅकच्या कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव तर निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक फार झपाट्याने आला होता. किशोर सिन्हा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, ज्याचा झेल सुटला आणि तदनंतर त्याने केलेली किमया ही पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये रोहन घरत अर्थात जॉन्टी खेळतोय ना, खऱ्या अर्थानं तो जरूर सांगत असेल ना, थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद, सफर अभी है मेरा जारी. एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी तो उभा आहे आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी अनेक खेळाडू प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत. पुढचा बॉल. भूषण साडी हा चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर टिचून मारा. अगदी खेळपट्टीवरती एखादं नाणं ठेवावं आणि त्या नाण्यावरती गोलंदाजी करण्यास सांगावी ना प्रसन्न पाटीलला. त्या रीतीची आणि त्या धाटणीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा, व्हेरिएशन वेब आणि त्याच वेळेला व्हरायटीचं संमेळ साधणारी ही गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न उजव्या हस्तीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे हॅडी सर वळत असताना गोलंदाजाला करण्यात येते दंडित. अवांतर धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 6 धावा धावफलकावरती आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पार्टनरशिप महत्वाची ठरेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये पॉवरफुल समाचार घेणं हे तितकंसं आवश्यक ठरणार आहे आणि याच बाबी तुमच्या पथ्यावरती पडतील. पुढचा बॉल. प्रसन्न पाटीलचा हा चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आलाय तो निर्धाव स्वरूपाचा. पूर्वार्धाच्या उत्तरार्धामध्ये सुरुवात चांगली झाली असं म्हणता येईल. सावध सुरुवात झाली आहे. बिनगडीबाद धावा आहेत त्या धावफलकावरती. 6-64चा पाठलाग. 58ची आवश्यकता. येणारे बॉल आहेत ते 24 बॉल 58ची आवश्यकता. एक छोटासाठी जे ब्रेक घेऊया. पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उभं राहता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतील आणि जातील, परंतु मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. आज घाम गाळावा लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. पाय रोवून उभं राहावं लागणार आहे. पार्टनरशिप इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण येणाऱ्या 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 24 बॉलमध्ये. येणाऱ्या 14 चेंडू आणि 14.50ची आस्किंग रन रेट पाहायला मिळेल. इथे षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये फेरबदल. अमर पाटील याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात पाटील या नावामध्येही एक वेगळी जादू आहे. खऱ्या अर्थानं आपण एकंदरीत पाहिलं ना तर पाटील या नावाचे अनेक खेळाडू आणि अनेक दिग्गज खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात. पी म्हणजे प्रेम, ए म्हणजे आत्मविश्वास. खोलवर टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला. काय घडतंय? धाव मात्र मिळणार नाहीये. सावध रीतीने खेळ जरूर केलाय. घाम सातत्याने गाळायला लागणार. अनेक वेळेला म्हणतो ना आपण की मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो. मोत्याच्या हाराने त्याचं सौंदर्य दिसतं, तर घामाच्या धाराने त्याचं कर्तृत्व सिद्ध होत असतं. सातत्याने आपण म्हणतो जो पाणी से नहाते वो लिबास बदलते, जो पसीने से नहाते
व इतिहास बदलते. ऑन साइडला केलेला हा फटका लॉफ्टेड ऑन राईट, धावा मिळत नाही आहेत. इथे गोलंदाजांनी केलेली ही गोलंदाजी कम खर्चा और ज्यादा चर्चा हीच रीतीची पाहायला मिळाली. धावा खर्च केलेला नाही आहेत. एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. 64चा पाठलाग करायचा आहे. इथे आपल्याकडे असणारी टेम्परामेंट, आपल्याकडे असणारी क्षमता दाखवावी लागेल. भूषणसाठी हा चेंडू प्रयत्न तर चांगले राहिले. ऑन साइडला जमिनीला घासत पुसट चाटत अलॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव मिळते ती केवळ एक. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. इथे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील ते मोठ्या फटक्यांचे, कारण संघाला आवश्यकता आहे ती षटकार आणि चौकारांची. प्रेक्षक वर्ग पाहतोय, कारण प्रेक्षक वर्ग सातत्याने म्हणतोय सूरज उबला है यारो, 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते बुला दो सारे गेंदबाज के. ह्या गोष्टी घडत असताना पाहायला मिळत नाही आहेत. आणि निश्चितच ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. प्रयत्न सातत्य, इथे प्रयत्न सातत्य करत असताना पाहायला मिळाल्यात. फलंदाज पदरी तितकंसं यश प्राप्त होत नाहीये. 8 धावा धावफलकावरती. दुसरं षटक उत्तरार्धाचा खेळ रन करत स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती भूषण भोईर पाहायला मिळतोय. अमर पाटील एक चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. आपल्या घरच्या मैदानावरती आणि घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळत असताना एक वेगळं दडपण निर्माण होतं. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. पंचांनी लगेचच सांगितलंय की हे अवांतर चेंडू आहे. हा चेंडू वाईट आहे, परंतु संघासाठी किती वाईट ठरेल ना या गोष्टी महत्वाच्या ठरतील. कारण इथून एक मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. ज्या वेळेला एक रणनीतीबद्ध गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, प्री प्लॅन गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो ना, ती रणनीतीबद्ध गोलंदाजी सध्याच्या घडीला झाली आहे जरूर, परंतु त्याच वेळेला फलंदाजांनी एक चांगला पवित्राही घ्यायला हवा. गोलंदाजांनी कुरगुड्या जरूर केल्यात, परंतु त्यांच्या विरोधात खेळत असताना एक रणनीतीबद्धही आपण हे खेळ करायला हवा. अटॅक फॉर्मास बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना अटॅक ही व्हायला हवेत. धावा आहेत त्या 9 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉल आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला अमर पाटील सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा लोअर फुलटोज आहे. बॅटच्या स्टिकरला लागलाय चेंडू. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण खराब जरूर झालाय. दुहेरीचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. जिथे एक होती ना, क्षेत्ररक्षणाने हलगर्जीपणा दाखवला, त्याच वेळेला दुहेरी धाव देखील अर्जित करण्यात आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये समीकरण कालांतराने बदलत असताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल लोअर खोलवत टप्प्याचा चेंडू ऑन साइडला डीप बॅकआउट स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 धाव तर निश्चित मिळेल. केवळ एकेरी धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. सध्याच्या घडीचं क्रिकेट आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. 12 बॉलमध्ये आल्या त्या 12 धावा. येणारे चेंडू असतील ते तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे ती एकंदरीत आपण पाहिली तर 52 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार. 18 बॉल आणि 52 धावसंख्येची आवश्यकता. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. असा गेलो आणि असा आलो. आपण इतकंच म्हणू शकतो या दोन्ही खेळाडूंसाठी, कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी भी किताब बाकी है. अभी भी या मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आवश्यकता 52 धावसंख्येची. आस्किंग रन रेट जाऊन पोहोचलाय. मॅचच्या सुरुवातीला उत्तरार्धाची सुरुवात झाली 12.80 ची सरासरी हवी होती. त्याच वेळेला आता मात्र समीकरण बदलली आहे. 17.33 चा आस्किंग रन रेट जाऊन पोहोचलाय. आवश्यकता आहे ती 52 धावसंख्येची. 18 बॉल मध्ये 52 धावा बनतात. त्यासाठी करावे लागतील ते प्रयत्न. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. प्रसन्नाचा हा चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबे उधळून लावले आहेत. प्रयत्न तर चांगले राहिले आहेत, परंतु धावा येत नाही आहेत. इथे धाव मिळेल ती लेग बाईटच्या स्वरूपामधून. एक संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक रणनीती चांगली राहिली. आपण सातत्याने म्हणू शकतो जॉन्टी आणि भूषण साठी की अडथळे तुमच्या समोर अधिक येतील, परंतु त्यांना पादाक्रांत करत असताना तुम्हाला पुढे जावं लागेल. पुढचा बॉल. प्रसन्नाचा हा चेंडू ऑन साइडला मनगटाचा वापर केला. ऑन दी टोस केलेला हा फटका लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. एक धाव जरूर मिळाल्या दुहेरीसाठी. अगदी वेगाने आल्यात. धावा मिळतात त्या 2.
तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु इथे माघारी धाडलंय ते भूषणने. धावा केवळ मिळत असताना पाहायला मिळतात. दोन संपूर्णतः सूत्र आपल्या खांद्यावरती घ्यायची आहेत. अनेक वादळं वारे समोर येतील, परंतु आपल्याला थांबण्यासाठी उसंत नाही आहे हे जरूर सांगावं लागेल त्यांना. कारण धावा आल्या त्या 2 धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली ती केवळ 15. 64चा पाठलाग करायचा आहे. 16 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 49 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाहीये. स्वतःसाठी सांगावा लागेल, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 1 भूषण बाद. पंधरा धावा धाव फलकावरती असताना पहिला खेळाडू बाधून तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती आहे ती केवळ 15. आवश्यकता या मॅच मध्ये असेल ती येणारे 15 बॉल मध्ये 49 धावसंख्येची. नवीन फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 असे गोलंदाज आमने सामने आलेत. रायगड जिल्ह्यातील असे 2 मातब्बर गोलंदाज आमने सामने येत असताना वैष्णव मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय नवनाथजी म्हात्रे साहेब, जीबी ग्रुपचे प्रोप्रायटर, यांचंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण हार्दिक असं स्वागत करूया. परंतु मैदानाच्या आतमध्ये वैष्णव दाखल झालाय. मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास आणि प्रयत्न चांगले असायला लागतील. पुढचा बॉल प्रसन्नाचा हा चेंडू वेगवान, तेज-तर्रार, फास्ट अँड फ्युरियस, अधिक वेगाने टाकला गेलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. प्रसन्ना आज काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न आज त्याचा राहिला आहे. आज नेहमीच आपण पाहिलं ना तर प्रसन्नाचा वेग, दिशा आणि हीच सामन्याची दशा ठरवणारी राहिली आहे आणि त्याने आजही करून दाखवलंय. 15 वरती 1 बाद. हा फटका देखील मोठा खेळण्याचा प्रयत्न, डॉमिनेटेड करणारी ही गोलंदाजी. याही षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या प्रसन्न पाटीलने. केवळ 6 गडी बाद केला होता. 1 तिसऱ्या षटकामध्ये तो पुन्हा एकदा आलाय. एकही गडी बाद करू शकला नव्हता पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये त्याला एक सफलता प्राप्त झाली आहे. एक ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला आहे. या मॅच मध्ये त्याने एक चांगली कामगिरी, आपला सुवर्ण काळ आणि सुवर्ण मध्य त्याला सापडलाय. डाऊन द लेग असणारा हा चेंडू इथे आपण पाहतो. हलक्या हाताने पंच आमच्याकडे वळतायत. हॅरिसर गोलंदाजाला दंडित करत असताना 13 बॉल मध्ये 48 आवश्यकता. अजूनही मॅच मध्ये 13 बॉल आणि 48 आवश्यकता. पूर्वार्धाचा खेळामध्ये आपण पाहिलं जिथे 63 बनल्या होत्या, 64चं एक मोठं लक्ष उभं होतं, परंतु ती वेळ विसरून चालता कामा नये. हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम एजला लागल्यानंतर चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. 1 धाव तर निश्चित मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. येणारे बॉल असतील ते मात्र 12 बॉलमध्ये 47 आवश्यकता. धाव फलकावरती 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर केवळ धावा आहेत त्या 17. 1 गडी बाद. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात, मधुर संगीत ऐकूयात. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. रोन घरात आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये अजूनही वैष्णव भैर उभा आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जीत की खातिर ब जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, या आसमां भी आएगा जमी पे
बस इरादों में जीत की गुण चाहिए. तुमचे इरादे किती नेक आहेत ना. आज तुम्ही काय करण्यासाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये आलात. अनेक वेळा आपण म्हणतो ना, इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुमची नावं किती मोठी आहेत, तुम्ही काल किती अर्धशतकं ठोकली, तुमच्या नावावरती किती मालिकेवरच्या बाईक आहेत, या साऱ्या गोष्टी बाजूला सारून आज तुम्ही एक काय करणार आहात हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलाय. आणि ते करून दाखवावं लागेल, कारण आपली नावं मोठी आहेत. आपण अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे आणि ते करून दाखवावं लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. सामना अजूनही संपलेला नाहीये, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. शेवटचा बॉल पडेपर्यंत हार कदापि मानता कामा नये. अनेक वेळा मी म्हणतो ना, माणसाला कुठेही हार मंजूर नसते. जगातील एक मात्र असं ठिकाण आहे तिथे माणूस जाऊन हार मागतो, ते असतं फुलवाल्याचं दुकान. अर्थात आम्ही सातत्याने म्हणतो की आपल्या फोटोला हार चढवला जात नाही, तद्वर हार मानू नका. आणि तेच करावं लागेल या दोन्ही खेळाडूंना. 12 बॉल 47 धावा बनतात, त्यासाठी चांगलं प्रयत्न करावा लागेल. वैष्णव भैरने अनेक वेळेला आपली विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये चांगली खेळी करूनही दाखवली आहे. आज तो करण्यासाठी, या धावा बनवण्यासाठी पुन्हा एकदा उभा आहे. निर्भीड आणि निर्धास्तपणे तो उभा आहे. त्या धावा त्याला गोळा कराव्या लागतील. मॅच इम्पॉर्टंट आहे, सामना बनेल यात ती मात्र शंका नाही आहे. कुठे जाऊ नका प्रेक्षक वर्ग, हा सामना बनणार. शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही मॅच पहा, कारण दोन्हीही संघ ताकदवर आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल सचिन पाटील. ऑन साइडला फाईन लेगला चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. मॅग्निफिसंट शोक दिस वॉच, चौकार. मॅच इथून चालू झाली आहे, कारण येणाऱ्या 11 बॉल मध्ये आता मात्र 43 आवश्यकता. समीकरण बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ यायलाही वेळ लागत नाही. समोरच्या दिशेने वन्स अगेन मॅग्निफिसंट स्ट्रोक दिस वॉच. चेंडू आउट ऑफ द पार्क. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. मत भूलो बाल जब तक जवानी है, तेरे इस अंदाज की तो पूरी नावा गाव दीवानी है. वैष्णव भैर सेट ऑन फायर. त्याने आता मात्र समीकरण बदलायला वेळ लावलाय. इथे षटकार त्याने ठोकलाय. आता या मॅच मधील समीकरण आहे 10 बॉल मध्ये 37 आवश्यकता. काय क्लास दाखवला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर मिळाला चेंडू स्लॉट मध्ये, पार्क केला पार्किंग प्लॉट मध्ये, षटकार ठोकलाय. मॅच मध्ये कमबॅक करणार हे षटक राहील का, नावेगावाच्या नावावरती येईल का, हे षटक हे पाहावं लागेल. 10 बॉल 37 आवश्यकता. नटराज 11 नावा आज मात्र करो अथवा मरोच्या स्थितीमध्ये. 27 ला एक बाद आहे. पुढचा बॉल घेऊन आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पिचिंग पाहिली पंचांनी. डाऊन द लेग आहे. लगेचच सांगितलं हा चेंडूचं समीकरण काहीच बाहेरच्या दिशेने राहणार आहे. प्लम बाद देत असताना फलंदाजाला गोलंदाजाकडून पाहिल्या जाणाऱ्या या बाबी आहेत ना, या महत्वाच्या ठरतात. की कुठच्या दिशेने चेंडू, हाईट फॅक्टर काय, डिरेक्शन ऑफ द बॉल, पिचिंग इन लाईन, या साऱ्या गोष्टी पाहिल्यात पंचांनी. हेरलाय. पुढचा बॉल घेऊन लॉर फुलटोर समोरच्या दिशेने स्टेट डाऊन ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला केलंय व्हॉलीबॉल प्रमाणे पास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतील 4, चौकार. धावफलकावर देत येणारे बॉल आहेत. 8 बॉल मध्ये 33 आवश्यकता. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. वैष्णव भैर जाणतो की पुढच्या 2 बॉलवरती जर मी 10 बनवल्या ना, मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं आणि त्यासाठी तो निर्भीड आणि निर्धास्तपणे उभा आहे. मधभूल व एक चांगल्या रीतीचा खेळ तो करू शकतो आणि तिचा त्याचा क्लास, बॅटिंग झटकास अद्याप पाहायला मिळाली आहे. या मॅच बनणार आहे. शेवटचा बॉल पर्यंत समीकरण बदलत राहणार आहेत. एक चांगला क्रिकेट खेळत असताना हा खेळाडू पाहायला मिळेल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. आणि निश्चितच आपण पाहिलं ना, तर पुढील जो काही झेल सुटला, झेल निसटला, जीवदान मिळालं वैष्णवला आणि त्याने पुढच्या बॉलवरती इथे गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलंय. 31 आहेत. पुढचा बॉल
ऑन साइडला ठोकलाय, दर्जेदार, दर्शनीय, विस्फोटक, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. जीवन आहे खरी गोष्टी, मागे वळून पाहू नका. येईल ताराव्या कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. 6 बॉल 27 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 बॉल 27 धावा या क्रीडांगणावरती बनू शकतात. त्यासाठी आपण आक्रमकता धारण करावी लागेल. हे जाणलं होतं वैष्णवने आणि या षटकामध्ये गोलंदाजांवरती कुरघुड्या त्याने केल्या. तब्बल धावा या षटकामध्ये आल्या. त्या तब्बल 20 धावा कुठून काढण्यामध्ये यशस्वी झाला तो इथे वैष्णव होईल. परंतु 6 बॉल मध्ये 27 धावा बनवाव्या लागतील. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय एक हँडसम खेळाडू आणि त्याच्याकडे तितकासा स्टायलिश स्ट्रोक ही पाहायला मिळत असतात. अर्थात स्ट्राईक एंड वरती आहे तो रोहन. कशा रीतीने तो प्रयत्न करेल, प्रयत्न आणि सातत्य. प्रयत्नांसाठी आपण नेहमीच म्हणतो की सफलता केली, आत्मविश्वास जरुरी आहे. आत्मविश्वास केली, आपली तयारी. आज किती तयारी तुम्ही केली आहे ना हे प्रेक्षक वर्गाला पाहायचं आहे. आणि निश्चित देणारे 6 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती आलाय किशोर. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. धावा त्याने बनवल्यात पूर्वार्धामध्ये. धावा रोखण्यासाठी तो दाखल झालाय. 6 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 27. विवरचना आपण पाहू शकतो. डीप मिड विकेट तैनात करण्यात आला. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. 38 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा. पहिला बॉल हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने केलाय. समीकरण बदलती. 5 ला 26 ची आवश्यकता. 5 बॉल आणि 26 ची आवश्यकता. वैष्णवाला स्ट्राईक एंड वरती. या षटकामध्ये त्याला करून दाखवावं लागेल. नेहमी चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिलं जरूर, परंतु आज चांगला परफॉर्मन्स घरच्या मैदानामध्ये आणि घरच्या प्रेक्षकांच्या समोर त्याला करून दाखवावं लागेल. चांगलं प्रदर्शन करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतो. त्याच्या हतखंडा राहिला त्याची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी. आज कुतूहलाचा विषय राहिला की त्याने या 4थ्या षटकामध्ये बनवलेल्या धाव्या प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. परंतु मनं त्याच वेळेला जिंकून घेतली जातील ज्या वेळेला हा सामना तो फिनिश करून दाखवेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज किशोर. वैष्णवसाठी हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळेल. क्रिकेटमधील प्रत्येक चकाकणारं हे सोनं नसतं आणि पट्ट्यामध्ये येणारा प्रत्येक बॉल हा षटकार आणि चौकारासाठी बनलेला नाही आहे. परंतु त्याच शोधासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. पुढचा बॉल. 4 बॉल आणि 26 ची आवश्यकता असताना पॉइंटला झेल सुपूर्द करून खेळाडू वैष्णव होतोय तो बाद. 3 बॉल 26 ची आवश्यकता. एंटरटेन गेलं, परंतु वैष्णव भोईरने या संपूर्ण टेनिस विश्वाला आणि त्याच वेळेला या मैदानाच्या चहूबाजूला असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला बाद होऊन तंबूच्या आतऱ्याला तो परततोय. शॉर्ट बट स्वीट अशी खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. बाद होण्याआधी वैष्णवने धावा बनवल्या. त्या तब्बल 11 बॉलमध्ये 21 धावांची खेळी करून तो बाद झाला. 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. पुढचा बॉल घेऊन किशोर सज्ज होईल. मिथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डॉट बॉल आलाय. सामन्याचं समीकरण प्रत्येक बॉलवरती बदललं. येणाऱ्या 2 बॉलमध्ये आता 26 ची आवश्यकता असेल. 2 बॉल आणि 26 ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच विजयी संघ मागील मॅचचा आपण आमंत्रित करूया. मीत 11 श्री गणेश मोह संघाला. लगेचच मॅच खेळली जाईल. हा वेस्ट साइड आहे. नो बॉल. वेस्ट साइड इथे बीमरचा नो. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट तुम्हाला पाहायला मिळेल. फ्री हिटच्या बॉलवरती खेळाडू 4 प्रकारे बाद होऊ शकतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज फ्री हिटचा. यावेळेचा चेंडू इथे येईल तो निर्धाव स्वरूपाचा. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय की हा सामना
विजयाच्या समीत आणि पराभूतीच्या गर्दछायामध्ये अडकताना नटराज 11 नावा संघ, तिरंगा 11 दुंद्रे या संघाने विजयाच्या समीप वाटचाल केली. एक बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. 1 बॉल 25. हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. पराभूत झाल्या संघाचं कौतुक आपण करूयात. नवनाथ गणेशजी म्हात्रे साहेब उद्योजक यांच्याकडून या स्पर्धेला 20,000 रुपये